समाजसेवक रमाकांत दशरथ मडवी, नगरसेवक चरणदास मात्रे, समाजसेवक काशीनाथदादा पाटील, शक्ती मुंडे, अनिल नाईक, मोठ्या पाटील, विशाल भगत, हनुमानजी अभिमन्यू मुंडे, अजितजी मात्रे, तुकारामजी मुंडे, दीपक जाधव नगरसेवक, श्रीधर पाटील, साई शिरार नगरसेवक कंबालपाडा, गुरु नाईक, उमेश मुंडे, सूर्यकांत पाटील साबेगाव. चला माटाडीचे 2 खेळाडू फिल्डिंगसाठी जायचे. माटाडी आशीर्वाद आपले 2 खेळाडू पाठवा. अजूनभाई पाटील फोर्टी संघटनेचे अध्यक्ष आणि नवनिर्वाचित नगरसेवक जितेंद्र मुंडे, मोतीराम दळवी, विराज मुंडे, विनेश मुंडे, शशिकांत बेडेकर, सदाशिव पाटील, रवी मात्रे साहेब, देसाई, नवनीता पाटील, दिनेश साळुंगे आणि अजित मुंडे या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे ज्यांनी या स्पर्धेत मला सहकार्य केले. विकेट हॅट्रिकसाठी काळवा मुंडे यांच्याकडून आगासन संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपये आणि संजय मुंडे यांनी झेल पकडला तर 500 रुपये. 1000 क्या बात आहे बघा. एका कॅशला 1000 रुपये संजय मुंडे तुम्हाला. दिगंबर सेकंडला आहेत. नऊ सेकंडला प्रदीप आहेत. संजय मुंडे यांना बघा सुवर्ण संधी आई. प्रत्येक कॅशला 1000 रुपये आहेत. पहिलाच बॉल आणि फलंदाज आपण पाहतोय त्रिफळा चीज झालेले आहेत. बेल्स खाली पडले. पहिल्याच बॉलवरती पहिला धक्का लागलाय तो साबे 40+ टीमला. कैलास मडवीने पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली. क्लीन मोड झालेत फलंदाज. दिगंबरची खेळी ते समाप्त झाली आणि आता गणेश साळुंके आलेत बघा बॅटिंगला. फिटनेस बघा किती चांगले. फ्लेक्सिबल क्रिकेटर. आज संजय मुंडे यांच्यासाठी पर्वणी आहे. कळवा मुंडे यांच्याकडनं प्रत्येक झेलला 1000. क्या बात आहे. अशी बक्षीस खूप कमी व्यापारा मिळतात. गुरु मुंडे आणि चैनू मुंडे इव्हन जोडी यांच्याकडनं गणेश साळुंके यांना 3 बॉल 3 षटकार मारले तर 5000 रुपये. क्या बात आहे बघा. चैनू मुंडे आणि गुरु मुंडेचा सपोर्ट कोणाला नक्की नाही. गणेश त्यांचे खूप चांगले मित्र आहेत. मित्र बघा कैलास मडवी चांगली गोलंदाजी करतायत. कैलास मुंडवी बघा चांगली गोलंदाजी करतात आणि एकही धावपलकावरती लागली नाहीये साबे 40+ची. गणेश आले बॅटिंग करण्यासाठी. इथे बॅटची एज लागली आहे. फलंदाज बाद होईल. दुसरा धक्का मैदानामध्ये लागत असताना 0 या धावसंख्येवरती गणेश साळुंके आले. गणेश साळुंके चालले. फलंदाज बाद. शनिदास पाटील यांनी चांगला झेल टिपलाय. मदन पाटील हे नाव भरपूर मोठं झालेले आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. त्यांचे सुपुत्र शनिदास पाटील यांना तुम्ही पाहतायत. साबेगावचा कोणी खेळाडू सपोर्टर असेल तरी आम्हाला नाव सांगण्यासाठी या जरा. प्रदीप बॅट्समनचं नाव सांगा फक्त. योगेश. ओके योगेश आले बॅटिंग करण्यासाठी. मोजक्या खेळाडूंची नावं माहिती आहेत.
योगेश, योगेशच्या बॅट मधला फटका जबरदस्त आहे. पॉवर प्ले सुरू आहे आणि चेंडू जाईल सीमा पार. आलाय चौकार. या ओव्हर मधला पहिला चौकार आणि पहिल्या 4 धावा आहेत. म्हणजे 4 बॉल मध्ये एकही धाव नव्हती. योगेश पाटील सुद्धा येत आहेत उंबारलीचे. पुढच्या मॅच मध्ये गावदेवी उंबारली आणि पिसवली ईश्वरी लेवून उंबारली संघ तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र कैलास मडवीने जबरदस्त गोलंदाजी केली. एकच चौकार या ओव्हर मध्ये आला. 2 विकेट त्यांनी घेतलेले आहेत. साबे संघ 2 गडी बाद 4 अशी परिस्थिती या मॅच मध्ये. श्रीधर मडवी, श्रीधर बेडेकर आमचे श्रीमामा त्यांचे या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य पाहण्याची व्यवस्था. त्यानंतर कृष्णा मडवी असतील त्यांचं आम्ही मनापासून आभारी आहोत. आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आले तर गोलंदाज विशाल. बघा विशाल आता कशा प्रकारे गोलंदाजी करत आहेत. कैलास मडवीने ज्या प्रकारे गोलंदाजी केली 2 विकेट फक्त 4 धावा दिल्या. आकाशन बी एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला संघ साबे 40+ पहिल्या फेरी दिली. तिसरी मॅच आहे. इथे मात्र चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. पहिला चेंडू डॉट येतो विशालचा. तर चांगली बॉलिंग आहे आकाशन बी संघ आपण जर पाहिला तर प्रत्येक सलग 3 चौकार सलग 3 षटकार विकेट आपण बनारसी साडी पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये खेळाडूंसाठी. या स्पर्धेमध्ये समालोचक पंचाने ही साडी मिळाली अगोदर किंग ग्राउंड मध्ये. 2 धावा. शक्ती मुंडे बघा जबरदस्त फिल्डिंग करतायत. मंडप डेकोरेशन वाले सुद्धा आहेत आणि चांगलं क्रिकेट सुद्धा खेळतात. म्हणजे फुलटॉस बॉल होता, फायदा घेऊ शकले नाहीयेत. चेक करूया. ओके चेक केलं जाईल. फुलटॉस बॉल होता. हाईट चेक केली जाईल. सिलासर फेअर डिलिव्हरी योग्य डिसिजन आहे. मनामध्ये शंका होती त्याचं निवारण करणं गरजेचं आहे. फुल टॉस बॉल होता. आता मात्र ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे. त्यामुळे एक शॉर्ट फाइंडिंगला एक चांगली फिल्डिंग आपल्या पाहायला मिळते. मिथून देत माटाडीचे एक निवाब संघ पुढे सरकली ती 7 वरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आकाशन बी टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पाच षटकांची मॅच आहे. नागपूरला गेले. कट करायचं होतं. चेंडू थोडासा डायव्हर्ट झालाय. त्यामुळे थर्ड मॅन काहीच करू शकत नाहीयेत. बॉल सीमा पार जाईल. चौकार. धावा दाखल करतो आपल्या पाहायला मिळत. पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सर्व मान्यवरांचा मी मनापासून आभार ज्यांनी ज्यांनी आम्हाला स्पर्धेसाठी सहकार्य केलेले. पहिली मॅच शिलगाव 40+ जिंकली. दुसरी मॅच माटाडी 40+ जिंकलेली आहे. आणि तिसरा सामना सुरू आहे. कट करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी केली विशालने. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात 4 होत्या. या षटकात 7 आलेत. त्यामुळे 2 षटकात धावा झालेत 11.
2 षटकांचा आपण विचार केला पॉवर प्ले मध्ये फक्त 11 धावा म्हणजे कमी धावा आहेत. कारण पॉवर प्ले मध्ये पहिल्या पॉवर प्ले 2च खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतात, दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतात. आणि आता फिल्डिंग थोडीशी व्ह्यूअर असणं आपण पाहिलं तर थोडंसं आता क्षेत्राच्या डीप मध्ये गेलेत कारण पॉवर प्ले संपलेलं आहे. दादा काहीतरी 2 षटकात 11 धावा झाल्या. तिसऱ्या षटकात गोलंदाज कैलास दुसऱ्या स्पेलमध्ये चांगला चेंडू होता कैलासचा. डॉट बॉलची ती समाप्ती. धावा कधी लागल्या. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 5 ओव्हरची मॅच. आई चांगला चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चांगली गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये आकाश सोनपोटी प्लस बी संघ आपल्या पाहायला मिळतोय. 2 चेंडू डॉट आलेत. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती वेग त्याच्याबरोबर नियंत्रण. हा चेंडू कार्पेटच्या साईडने खेळत आहेत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक शक्ती. 2 धावा मिळतील. 2 धावा होणार आहेत. क्षेत्ररक्षक ज्यावेळी डीप मध्ये असतात 2 धावा सहज पूर्ण होतील. 13 धावा धाव कधी लागल्या. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. संजय मुंडे यांना प्रत्येक झेलला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे कवला मुंडे साहेबांकडनं. पण बॉल अजूनही त्यांच्याकडे गेला नाहीये. इथे चेंडू हवेत आहे. थ्रो फेकी बघा किती वेगाने गेली ती विश्वनाथ यांनी. धावसंख्या 15. इथे मात्र डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाहीयेत आणि बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 19. राहुल मुंडे आमचे रेडी आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. त्यामुळे पाणी घेऊन जायचं मैदानात कारण ऊन भरपूर आहे. तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात पाणी तुमच्या शरीरात असणं गरजेचं आहे. आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी सिक्सर. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावा झाले 25. प्रथम बॅटिंग करत असताना साबे पोटी प्रसंगी धाव झाले. धावसंख्या झाली ती 25. या षटकात 14 धावा आलेत. 1 चौकार 1 षटकार 2 दोरी आणि 2 डॉट आले या ओव्हरमध्ये. नाना टी शर्ट द्यावी लागेल मला वाटतं. महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक सुनील भोईर यांचे आगमन झालेले आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. पीसीबी संघ पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये असणार आहे. उंबारली फोर्टीपेच्या विरुद्ध त्यांना खेळायचंय. एनटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळते. दर्शन दादा मात्रे यांची नवीन वाहिनी नक्की सबस्क्राईब करा. खूप चांगलं टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 25 धावा झाल्या. 3 षटकांचा खेळ संपला. पाणी जरूर मैदानात घेऊन गेले होते कधी ऊन भरपूर आहे. कृष्णा मडवी सुद्धा येतात. आमच्या आकाशांचे एक जबरदस्त डाकू त्याचे फलंदाज. आणि 2 ओव्हरमध्ये कमी धावा होत्या. मात्र 3ऱ्या ओव्हरमध्ये 14 आल्या. धावा येतील कारण जर तुम्ही सप्रा मैदानामध्ये क्रिकेट खेळतायत थोडंसं तुम्हाला वेळ घ्यावा लागेल. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्ही जर सेट झालात तर धावा येतील कारण एका सेटने ही स्पर्धा खेळली जाते. त्यामुळे थोडासा ऍडव्हान्टेज असतो बॅटरकडे.
चौथ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. गावदेवी ईश्वरी 11 उंबारली आणि पिसिवली 40+ म्हणजे मॅच होईल यानंतर. काल पिसिवली संघ नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्या खेळताना दिसला, तिथे रनरअप झाला. माफ करा, उंबारली संघ. वडोली 40+ संघ चॅम्पियन झाला. 40+ मधला नाईट मध्ये निघूच्या नाईट स्पर्धेत प्रांजल स्वरूप 11 वडोली 40+ आणि रनरअप संघ गावदेवी ईश्वरी 11 उंबारली. चांगला चेंडू होता, पुस्तकांकडे पाहिलं जातं. योग्य बॉल आहे. डॉट बॉलची समाप्ती केली. शक्तीला पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. धावा 27 झाल्यात. प्रथम बॅटिंग असताना साबे 40+. साबे म्हणल्यानंतर रुद्र पाटीलला तुम्ही ISPL मध्ये खेळताना पाहिलं. विश्वनाथ वेगाने आलेत, तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. कदाचित बॉल शक्ती यांना मिळाला असेल, काही रनआउट झाले असते. दोन्ही धावसंघा पुढे सरकलेली 29. या स्पर्धेमध्ये राजेश चषक ही स्पर्धा बनवली. ती स्पर्धा अगसन रेग्युलर संघाने स्पर्धा जिंकली. अगसन संघाने बऱ्याच वेळा मैदान नक्की ठरलेले रेग्युलरसाठी. मग असे 40+ कशा प्रकारे खेळत आहेत. राहुल उंडे सुद्धा आमच्या सोबत आहेत. एक सिंगल इथे मिळाले. 1 धावसंघ पुढे सरकेल ती 30 वरती. या स्पर्धेची मालिकावीर ट्रॉफी आपण बांधतोय. नितेश मुंडे यांच्यामध्ये ट्रॉफी आम्हाला प्राप्त झाली. त्यांचं आगमन झाले. तर या नितेश मुंडे आपलं हार्दिक स्वागत. काय बॉलिंग करतात बघा, जबरदस्त. पडल्यानंतर कटर्सचा वापर करतात बघा. शक्ती चांगली गोलंदाजी करतात. व्हेरिएशन आहे. आणि क्रिकेट या खेळामध्ये पूर्वीसारखं आता क्रिकेट राहिलं, तुम्ही एकाच प्रकारचे बॉल जर टाकाल तर फलंदाज तुमच्यावरती हल्ला चढवतात. त्यामुळे व्हेरिएशन पाहिजे, बदल पाहिजे क्रिकेटमध्ये. जास्त सफल झाले आणि बॉलला पाठवलाय फाईन लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चार षटकांचा खेळ संपलाय. धावा झाले 34. ओव्हर संपलेली. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 34 धावा झालेले आहेत. गावदेवी 40+ क्रिकेट संघ आकाशन 40+ आयोजित गावदेवी चषक 2026 स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. ट्रॉफी बघितल्यानंतर थोडस विश्वनाथ आलेत शेवटच्या ओव्हरमध्ये. बॉलिंग करण्यासाठी आपण बघतो विश्वनाथ. बघा थर्डमॅनला चांगली फिल्डिंग आहे. 1 धाव इथे मिळाली विश्वनाथच्या पहिल्याच बॉलवरती. धावसंख्या 35 वरती आपल्याला पाहायला मिळेल. धावा झालेले आहेत. शेवटचं षटक. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता, पण वाईटची गुंगत आहेत. थोडासा लेग स्टंपच्या बाहेर होता. धावसंख्या 36. इथे चेंडू हवेत आहे. टायमिंग झालं नाहीये. आणि फलंदाज रनआउट. 2च धावा मिळतील. 36 मध्ये 2 ऍड होतील. धावा झाल्यात 38. संदीप सरकार दोन्ही बॅट्समॅन झाले रिटायर्ड. नाही तर रिटायर्ड नाहीये. इंटरनॅशनल नियमानुसार फलंदाज बाद आहेत, म्हणजे दोन्ही फलंदाज बाद आहेत. रिटायर्ड विकेट आहे, लक्षात घ्या. नवीन नियम सांगतोय.
बॅटिंग करण्यासाठी. 9 सेकंडला प्रमोद आहेत. कुणाला यांच्यासाठी एका षटकाराला 1000 रुपये चंद्रकांत पाटील यांच्याकडनं. अपील कसली करतायत त्यांनी, बॉल खाली ठप्पा पडलेला आहे. नऊ सेकंडला प्रमोद, क्लीन बॉल, मुळालची खेळी समाप्त. 38 वरती लागणारा अजून एक धक्का मैदानामध्ये साबे 40 प्लसला. अंकुश मडवी येतात बॅटिंग करण्यासाठी. अंकुश मडवी यांना सुद्धा प्रत्येक षटकाराला 1000 रुपये चंद्रकांत पाटील यांच्याकडनं. चला टॉस साठी या उंबारली 40 प्लस आणि पिसोली 40 प्लस इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. अंकुश मडवी आलेत. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. इथे चेंडू हवेत आहे. चांगला फटका होता. धावा झाल्या 40. दोन धावा इथे पूर्ण झाल्या आणि पहिला डाव इथे संपलाय. धावा झाल्यात 42. साबे संघाने धावा केल्यात 42. 43 धावांचा पाठलाग करायचा आगासन बी संघाला या मॅच मध्ये. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. पिसिवली 40 प्लस आणि गावदेवी ईश्वर 11 उंबारली. उंबारलीचे खेळाडू दिसत नाहीयेत, नाईट खेळले त्यामुळे. नितीन आलेत आय थिंक उंबारलीचे. योगेश पाटील आलेत. सगळं या टॉस साठी या उंबारली आणि पिसिवली पहिले फेरीतील शेवटची मॅच आणि संपूर्ण मॅच मध्ये विनोद पाटील यांचा आवाज शेवटच्या आहेत. चला उंबारली कॅप्टन अजय पाटील यांचे आगमन झाले. बेतवडीचे त्यांनाही विनंती असेल या आपले हार्दिक स्वागत. चला उंबारली 40 प्लस कॅप्टन या लवकर. पिसिलीचे कॅप्टन आलेले भावेश पाटील आहेत उंबारलीचे. टॉस करून घ्या भावेश. थँक्यू व्हेरी मच नितीन सर. तर उंबारलीचे योगेश आपण टॉससाठी या. योगेश पाटील. तर टार्गेट एकूण 43 धावांचं ठेवलेलं आहे. आगासन बस संघासमोर जीवदानी आयगेट संघ साबेने. हा पहिल्या फेरीतील तिसरा सामना मैदानात सुरू आहे. यानंतर गावदेवी उंबारली 40 प्लस वर्सेस पिसवली 40 प्लस मध्ये मॅच होणार आहे. तर उंबारलीचे कॅप्टन वायपी योगेश पाटील आपण लवकरात लवकर या.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. ओपनिंग पेर येऊ द्या मैदानावरती. आगासन आपली ओपनिंग पेर येऊ द्या. या योगेश टॉस साठी या. आले का? सो टॉस करूया आपण. कोमल हिरेवाले वर्सेस योगेश पाटील, उंबरली वर्सेस पिसवली. टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करूया आणि टॉस करण्यासाठी मी इन्व्हाइट करेन तेव्हा लालचंद यांच्या शुभास आपण करूया टॉस. लालचंद मुंडे. कोणी जिंकला टॉस? पिसवली. काय बॅटिंग? क्या बात आहे. ऑस्ट्रेलियन रणनीती. या योगेश तुम्हाला तर फिल्डिंगच पाहिजे होती ना. मग अजून काय झालं? टॉस कशाला उडवला उगाचच? या मैदानाकडे उन्हाचा तडाखा प्रचंड जाणवतोय. प्रत्येकाला आतून आवाज येतो की पाणी पाणी पाणी. का तर हिवाळ्यात आपण जसे 4 बाटल्या पाणी पितो तसं उन्हाळ्यात आपण 10-12 बॉटल्स खाली करतो, कारण इतकी उष्णता जाणवते आणि शरीर आपलं त्या पाण्याची मागणी करत असतं. भावेश स्कोरर इतकी जास्त मेहनत करतायत की त्यांनी आता ORS आणलेले आहे. आणि शरीर बघितल्यानंतर वाटणार नाही की अशक्तपणा असेल, डिहायड्रेशनचा प्रॉब्लेम असेल, पण माणूस जितका जास्त जाडजूड असतो तितका तो कमजोरी असतो. लक्षात ठेवा. बॅटची चेंडू मागे गेलाय. सिंगल येते या दरम्यान. फिल्डिंग थोडी खराब झाली आहे. दुसरी धाव मिळेल. आणि बघा आराम बेडेकर मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे सुपुत्र आम्हाला भेटत असतात कुठेही. तर महाराज बेडेकर डाएट प्रचंड करत असतात, त्यामुळे आजही एकदम स्लिम आणि ट्रीम आपण त्यांना बघतो. ओपनिंग पेअर त्या ठिकाणी शनिदास आणि विश्वनाथ. ड्राईव्ह करतात मिड ऑन द क्षेत्ररक्षक. चेंडू थांबवतोय पण एक धाव नाही थांबू शकला. यानंतर केवळ एक धाव मिळेल. पहिल्या 2 मॅचच्या कंपॅरिझन मध्ये आपण बघतोय धावा कमी आल्यात आणि पहिल्या मॅच पासून आपण बघतोय की जशी मॅच पुढे सरकते तशी तशी आपण धावांचा जो ग्राफ आहे तो कमी होताना आपण बघतोय. 67 झाला, त्यानंतर 57, आता 42. पॉइंट केलाय. कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावा. तर धावा बलगवरती 7. चांगला फटका होता. ऑफस्टंपच्या बाहेर निघणारा शॉट ऑफ लेंथ होता. बॅकफुट होती गेली जागा बनवली आणि पॉवर प्लेचा फायदा घेत असताना चेंडू डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने पाठवला. ऑफस्टंप वरती स्लोअर वन होता. मागे अडवला चेंडू. या दरम्यान एक धाव 22च्या रूपाने इथे संपर्क नव्हता. बॅट अँड बॉल मधला इन्व्हॉल्वमेंट नव्हता, पण तिथे विकेट किपर अंकुश मडवी चेंडू अडवताना कुठेतरी असमर्थ ठरले. हो प्लॅन मिस. अजय पाटील आलेले आहेत मॅच बघायला. या मैदानावरती मॅच असली की अजय पाटील येथे असतात, कारण वेतवडे उजव्या बाजूला गाव आहे, डाव्या बाजूला दातिवली माथाडी आहे. पुढे गेला तर मग आगासन, दिवा, सावे ही गावं लागतात आणि आपल्या मागच्या बाजूला आपण बघतो की उत्सर्गर आणि थोडा पुढे गेलं की संदर्भ.
श्याम भोईर आलेले आहेत उंबारलीचे. त्या दरम्यान षटक पहिलं संपलं. धावा फलकावरती एकूण 8 विजयासाठी करायच्या 43, म्हणजे अजूनही 35 धावा 24 बॉल मध्ये करायचे. बॉलिंग मार्क वर कुणाल तयार. स्ट्राईकला बॅटर आहेत विश्वनाथ. समोर खेळतायत लॉंग फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण प्रदीप त्या ठिकाणी. या दरम्यान या 2 धावा धावसंख्या पलकावरती दुहेरी अंकात 10 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी 39 म्हणजे अजूनही 33 धावा करायच्या आहेत. फार मोठं टार्गेट नाहीये. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी आपण बघतायत. कशा पद्धतीने आज चेंडू त्या ठिकाणी अतिरिक्त बाउन्स आपण बघितला. यष्टांच्या मागे खूप चांगलं यष्टीरक्षण अंकुश यांचं आपण बघतायत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा कुणाल. धावसंख्या फलकावरती एकूण 10. संपर्क नाही व्यवस्थित. डायरेक्टचा प्रयत्न झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. हे दुसरी धावही ओव्हरच्या रूपाने इथून झाले कंप्लीट आणि 2 धावे धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 12 धावा. 3 चेंडू अजूनही शेष आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्या होत्या. या ओव्हरमध्ये आपण बघताय 4 धावा आल्या 3 बॉल मध्ये. ऑन साइडला फिल्डर आहेत शॉर्ट मिड विकेटला. या दरम्यान ही 1 धाव. तसा यूट्यूबला आमचा आवाज थोडा खराब जातो कारण की थोडा टेक्निकल इश्यू आहे. लाईव्ह चॅनेलचा कुठलाही दोष नाही त्यामध्ये. उगाच चॅनेलबद्दल कुठलाही गैरसमज करून घेऊ नका. जो काही इश्यू झाला तो आमच्या स्पीकरची जी मशीन आहे तिथे काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे आणि तो उद्या आम्ही तो सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. उडवला हवे. झेलची शक्यता. ओहो झेल ड्रॉप. या 2 धावा. धावसंख्या 15 फलकावरती. आधीच इन्व्हेस्टमेंट फार कमी आहे. त्यात अशी झेल नक्कीच्या टार्गेटला चेस करून देण्यासाठी फार मदत करते. झेल ड्रॉप झाले तर कुणाल. हवेत. हा देखील चेंडू समोर पडलाय. गेलाय मागे. या 2 धावा येतात आणि या 2 धावे धावसंख्या जाऊन पोहोचले ती 17च्या घरामध्ये. अजूनही विजयासाठी आपण जर बघितलं तर 18 चेंडू 26 करायचे आहेत आणि 8.67 हा रिक्वायर्ड रन रेट इथून राखावा लागेल विजयासाठी.
हे प्रॉब्लेम आहे ते माहिती ना इकडेच आहे ना इक्वेशन बघा येणारे 18 चेंडू विजयासाठी 26 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर अंकुश तयार होत आहेत. एकही विकेट गमावला नाही जमेची बाब आहे अगस्त्यन संघाच्या बाजूने. इथे आपण बघताय तर बॅटिंग करत असताना शनिदास आणि विश्वनाथ. फुलटॉस गेला चेंडू सीमा पार. धावा मिळतील एकूण 4. आज चौकार. फरक पडला बघ पाणी मारला तर गोल नाही उडली. अजून किती किती गाड्या मारायचे तुला टेम्पो टँकर. अरे मैदानात नव्हता मारला पाहिजे. कसा आहे इथं पण एका जागे जास्त नाही मारू शकत ना. तर 21 धावा झाल्यास 22ची गरज आहे विजयासाठी. प्लॅन मिस ऑफ स्टंपवरती पिचिंग होती या दरम्यान हा डॉट बॉल. चांगला चेंडू होता. जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा ऑन साईडला क्रॉस बॅटेड शॉर्ट मिड विकेटला फिल्डर येत आहेत. पंबाल या 2 धावा मिळतील. 2 धावे राजसंघ धावफलकावरती जाऊन पोहोचले. ते 23 आणि आता विजयासाठी त्यांना केवळ 20 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील एकूण 16. पंधरा बॉल 20ची गरज. पाणी पाहिजे असेल तर मागून घ्या. उगाच एक्स्ट्रा एफर्ट देऊ नका. अति आत्मविश्वासघातक ठरू शकतो. स्ट्रेट ड्राईव्ह फिल्डर येतात डीप मध्ये. नो चान्स फॉर फिल्डर. प्रदीप आले होते नाही अडवत आला. चेंडू गेला सीमा पार. धावा मिळतील एकूण 4. 4 धावसंख्या धावफलकावरती 27. आता 16ची गरज 14 चेंडू. उडवलाय उंच वॅकेट एरियामध्ये चेंडू पडतो. 2 धावा मिळतात. सामना पूर्णपणे एका बाजूने आपण बघतो झुकताना आकाशांच्या बाजूने. परिस्थिती त्यांच्या नियंत्रणामध्ये आहेत. आपण बघतात की 29 धावा झाल्यात. विजयासाठी 14 धावांची गरज आहे. 14 करण्यासाठी 13 चेंडू शेष. कॉमेडी बॉक्समध्ये बाहेर आंबेडकर सदाबहार त्यांचे सुपुत्र प्रणव आम्हाला भरपूर लांब लांब भेटत. मागे पडग्याला होते वाशेरे गावात आणि म्हात्रेपाडाला होते. आता म्हात्रेपाडापेक्षा लांब आहे ना पडगा वाशेरे. धावसंख्या धावफलकावरती एकूण आपण बघतो 30 आणि खूप संस्कार आहेत. प्रणव भेटल्यानंतर नेहमीच एकदम नम्रतेने चौकशी करतात. आता आपण बघता ड्रिंक्स ब्रेक. 3 षटक संपलं. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे ती म्हणजे आपण बघतोय 30. विजयासाठी आता 13 करायच्यात 12 बॉलमध्ये.
खाली त्या ठिकाणी पडल्या. चेंडू निघालाय. थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर. या 4 धावा, 4 धावसंख्या फलकावरती एकूण झालेली आहे ते म्हणजे 36. आता केवळ 7 धावांची गरज आहे. चेक करायचंय, बॅट्समनने घेतलं रिव्ह्यू. तर बघूया, आपण चेक करूया हा डिपिंग फुलटॉस आहे की हा फुलटॉस आहे. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहिल्या जातील ॲक्शन रिप्लेमध्ये, स्लो मोशनमध्ये, साईड अँगलने त्याची तपासणी जरूर होईल. It's a no ball. +1. तर चौकार आला होता आणि त्यानंतर +1 या ठिकाणी आपण बघतोय 5 धावा झालेत एकूण. त्या बॉलवरती एकूण धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 37. आता केवळ 6 धावांची गरज आहे. कुणाल तयार. हो, हवे स्वतः जज करतात कुणाल. आणि या दरम्यान आज झेल पकडताना एकही विकेट गमावला गेला नाही. दोन्ही बॅटर खूप चांगली बॅटिंग करतात. सुरुवातीला शनिदासला बघितले, यावेळेस विश्वनाथने सूत्र आपल्या हातात घेतलेले आहेत. गोलंदाजी चांगली होऊनही आपण बघितलं तर विकेट आली नाही. काही झेल ड्रॉपही झाले, काही चान्स हाफ चान्स फुल मध्ये कन्वर्ट करता आले नाही. 9 बॉलमध्ये 5 करायचे. बघूया नो लॉस ही धावसंख्या चेस केली जाते का. ऑन साईडला फिल्डर आहे डीप मध्ये, केवळ 1 धाव. या दरम्यान डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय. अशा प्रकारे आपण बघतोय 2 धावा. आणि बघा भरपूर धावत आहेत हे दोघेही, प्रचंड मेहनत करत आहेत. कारण जिंकण्यासाठी हे कष्ट करावे लागतील, त्या वेदना विसरावे लागतील. ती थकान, ती तहान विसरून मात्र मैदानावरती हे 2 बॅट्समन लढत असताना. ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चालला डीप मध्ये. दुसऱ्या धावेसाठी निघालेले आहेत. या 2 धावा या दरम्यान कम्प्लीट. धावसंख्या धावफलकावरती एकूण 42. स्कोअर लेवल झालाय, केवळ 1 धावेची गरज. पिसवलीने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. अशा प्रकारे हा बॉल वाईट आणि हा सामना या ठिकाणी जिंकलेला आहे. तर आगासन ब संघाने संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि या सामन्याचा सामनावीर आम्हाला सांगतील भावेश पाटील.